वार आहे शनिवार, तारीख आहे 29 ऑगस्ट. तर 29 ऑगस्टला महाराष्ट्रात वातावरण कसं असणार आहे? आपण जर महाड, माणगाव, मंडणगड, महाबळेश्वर, खेड, दापोली, दाभोल, चिपळूण हा जर परिसर बघितला, जयगड, संगमेश्वर, तर या परिसरामध्ये आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर लवसा, पिंपरी चिंचवड, पुणे हा परिसर बघितला, तर येथे देखील जास्त नाही आहे, पण रिमझिम पाऊस आपल्याला या भागात देखील दिसत आहे. खेड, मनसर, जुन्नर, त्याचबरोबर शहापूर, कोळगाव, बदलापूर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, पेण, अलिबाग, नागठाणे या परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस हा असणार आहे. खंडाळा, घोटी, त्र्यंबकेश्वर, त्याचबरोबर पेठ हा परिसर बघितला तर इथे देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस हा असणार आहे. दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर, मनमाड, चांदवड, सटाणा, नामपूर, मालेगाव, त्याचबरोबर मनमाड, नांदगाव, येवला, कोपरगाव, वैजापूर, श्रीरामपूर, लोणी, राहुरी, घोडेगाव, ढवळपुरी, अहिल्यानगर हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. काही पाऊस नाही आहे. कडामध्ये बघितलं, कर्जत, कडा, जामखेड, करमाळा हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला 3च्या आसपास थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस दिसत आहे. बाकी बीड, केज, त्याचबरोबर बार्शी, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर, सांगोला हा परिसर बघितला, इकडे नाही आहे, सोलापूर परिसरात नाही आहे, पण सांगोला परिसरात थोड्याफार प्रमाणात पाऊस असणार आहे. जतमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा असणार आहे. सोलापूर, अक्कलकोट, नलदुर्ग, धाराशिव हा परिसर बघितला तर या परिसरामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. कळंब, केज, अंबाजोगाई, लातूर, औसा, लोहारा, शिरूर, निलंगा, त्याचबरोबर उदगीर या परिसरात देखील, बिदर या परिसरात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर निजामाबाद, नायगाव, पेठउंबरी, भोकर, नांदेड, पूर्णा, परभणी, त्याचबरोबर जिंतूर, शेलू, परतूर, मंठा, त्याचबरोबर माजलगाव, अंबड, जालना, त्याचबरोबर जाफराबाद, चिखली, बुलढाणा, त्याचबरोबर भोकरदन, मेहकर, लोणार, मालेगाव, परतूर, वाशिम, अकोला, पाटी, त्याचबरोबर अंजनगाव, अचलपूर, अमरावती, नेर, यवतमाळ, कळंब, फुलगाव, अरवी, त्याचबरोबर वर्धा, हिंगणघाट, वडकी, वरारा, त्याचबरोबर चंद्रपूर, राजुरा, गोडपिंपरी, सिरपूर, चामोशी, गडचिरोली, अरमोरी, त्याचबरोबर अर्जुनी, मोरगाव, साकोली, भंडारा, गोंदिया, तुमसर, त्याचबरोबर देवरी, राजानंदगाव या परिसरात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस हा शनिवारी 29 ऑगस्टला होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण जर संपूर्ण महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज जर बघितला तर आपल्याला काही परिसरात पाऊस दिसत आहे. म्हणजे आहे पाऊस, पण जास्त पाऊस नाही आहे. काही भागात रिमझिम पाऊस आहे, काही भागांमध्ये फक्त ढगाळ वातावरण आहे आणि खूप शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे शेतकरी. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण हे जे वातावरण असणार आहे या वातावरणामध्ये वादळी वातावरणाचं देखील काही प्रमाण असणार आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर काही समुद्र किनारपट्टी जर आपण बघितली, मुंबई, महाबळेश्वर या परिसरामध्ये रिमझिम पाऊस हा दिसत आहे. बाकी जास्त काही पाऊस नाही आहे. नागपूर परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात आपल्याला पाऊस हा दिसत आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.